नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? आजचा प्लॅन होता पावसाळ्यातल्या एका भन्नाट ठिकाणी जायचा, म्हणून गाडी काढली आणि निघालो पावना लेकच्या दिशेने. जुलै महिना म्हणजे सह्याद्रीचं खरं रूप. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवीगार भातशेती, डोंगरावरून कोसळणारे छोटे मोठे धबधबे, ढगांची धावपळ आणि मध्येच चेहऱ्यावर येणाऱ्या पावसाच्या सरी. खरं सांगायचं तर अशा हवेत डेस्टिनेशनपेक्षा जर्नीच जास्त मस्त. प्रत्येक वळणावर निसर्ग काहीतरी नवीन दाखवत होता. कुठे धुक्याने झाकलेले डोंगर, कुठे पाण्याने भरलेली शेती, तर कुठे रस्त्याच्या कडेला फेसाळ वाहणारे ओढे. गाडीची काच खाली केली की थंडगार वारा आणि मातीचा सुगंध, बस एवढंच पुरेसं असतं मूड फ्रेश करायला. शहराचा गोंधळ कधी मागे पडला हे कळलंच नाही. फक्त समोर होता पाऊस, सह्याद्री आणि निसर्गाची शांत साथ. शहर रोड ट्रिपसाठी पावसाळ्यापेक्षा सुंदर सीझन दुसरा नाही असंच वाटतं. आम्ही येऊन पोचलो आजच्या डेस्टिनेशनला. गाडी पार्क केली आणि समोरच पहिलं दृश्य पाहिलं. शांत पावना लेक, त्याच्या मागे धुक्यात हरवलेलं डोंगर आणि सतत पडणारा पाऊस. काही व्ह्यूज कॅमेऱ्यात कैद होतात, पण काही फक्त मनात साठवून ठेवावेसं वाटत असतात. हा त्यातलाच एक. चला आता आज जाऊन बघूया हे लेक साईड कॅफे नेमकं काय खास तयार केलं आहे. आज शिरल्यावर सगळ्यात आधी लक्ष वेधून घेतलं त्यांनी बनवलेल्या फोटोशूट स्पॉटने. प्रत्येक कोपरा अगदी ॲस्थेटिक पद्धतीने सजवलेला. पावसाचं वातावरण, लेकचं बॅकग्राऊंड आणि हे सुंदर सेटअप, फोटो काढायला मोह कोणालाही आवडणार नाही. थोडा वेळ इथं वातावरणात मनसोक्त एन्जॉय केलं. पावसाचा आवाज ऐकत बसलो आणि शहराच्या धावपळीपासून काही क्षण खरंच दूर गेल्यासारखं वाटलं. जर तुम्हालाही पावसाळ्यात निसर्गाच्या जवळ शांत वेळ घालवायचा असेल तर हे ठिकाण एकदा नक्की एक्सप्लोअर करा. आजचा व्लॉग इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच पावसाळी भटकंतीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन प्रवासात. तोपर्यंत फिरत राहा आणि सह्याद्रीवर प्रेम करत राहा.